मुख्यमंत्री अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातीमधील 2 बलाढ्य जातींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करीत असून बद्दर समिती ही संविधानिक समिती नाही आणि त्या समितीचा अहवाल देखील मुख्यमंत्री जाहीर करण्याची हिंमत दाखवत नाहीत। त्यामुळे ही बद्दर समिती घटनाबाह्य असल्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत असून कोणत्याही परिस्थितीत उपवर्गीकरण होऊ देणार नाही असा इशारा आज निघालेल्या मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला असून जोपर्यंत उपवर्गीकरण रद्द होणार नाही तोपर्यंत हे निळं वादळ शांत बसणार नाही असा देखील इशारा यावेळी देण्यात आला आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। शासनाने जी नेमलेली ती एकल समिती आहे, त्याच्यामध्ये एकच व्यक्ती जे माजी न्यायमूर्ती आहेत आणि त्यांना ती नेमून त्या ठिकाणी नेमलेली, परंतु हा एकल आयोग हा चुकीचा वाटतोय आम्हाला। एकल आयोग स्थापन करणे आणि त्याचा अहवाल मागून लोकांसमोर तो उघड न करता त्याच्यावर गुप्त म्हणजे ऑनलाईन पद्धतीने हरकती मागवणे, हरकती तरी कशा द्यायच्या जोपर्यंत तो अहवालच उघडा नाही लोकांसमोर, जनतासमोर। तर त्यामुळे ह्या सगळ्या भावना आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहेत आणि शासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला काय केलं पाहिजे। उपवर्गीकरण केल्याने ह्या समस्या मिटणार आहेत का? शासन म्हणून आपण याच्यापेक्षा या सर्व जाती घटकाला एकत्र ठेवून त्यांच्या विकासासाठी किती योजना, पैसा या सर्व गोष्टी तरतूद करता येईल हे महत्वाचं आहे। नक्कीच ह्याच्यामध्ये भाजप आणि RSS या 2 गोष्टींचा आम्हाला संशय येतोय। यांच्या मार्फतच या सर्व गोष्टी चालत आहे आणि विद्यमान सरकार म्हणजे भाजप सरकार आहे आणि ते निश्चित उघड आहे। कसं आहे की या मोर्चाची तीव्रता खूप मोठी आहे, कारण काय झालंय की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम या ठिकाणी हे मनोवादी प्रवृत्ती करते आहे। जे आम्ही अनटचेबल माणसं आहोत, जे 49 जाती आहेत, या जाती अनटचेबल आहेत, या आम्ही एक आहोत, परंतु या ठिकाणी या 49 जातीला तोडण्याचं काम या ठिकाणची मनोवादी प्रवृत्ती या ठिकाणचं देशातलं सरकार करतंय। याच्या विरोधामध्ये आम्हाला संविधानाने दिल्याच्या अधिकाराच्या याच्या विरोधामध्ये आम्ही संविधानिक मागणी करतोय पहिल्यांदा, आणि संविधानिक मागणी जर होत नसेल तर हा लढा आणखी तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही। Thanks for watching Ekmat Digital.